नमस्कार. संजय राऊत नेते शिवसेनेचे, टीका करणारे भाजपवर, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शरद पवारांचे, अशी बहुव्यापी बहुआयामी भूमिका संजय राऊत नेहमीच घेत आलेले आहेत. कोणत्याही विषयावर टोलवून देणारं कसं बोलायचं हे संजय राऊतांच्याकडून शिकावं. एक पत्रकार, एक राजकारणी, एक मित्र, अशा सगळ्याच भूमिका ते फार मोठ्या खुबीनं निभावत आलेले आहेत. याच संजय राऊतांनी दिल्लीमध्ये आपल्या खासदाराच्या निवासस्थानी एक जंगी कार्यक्रम ठेवला. कार्यक्रमाचं निमित्त होतं मैथिली ठाकूरचं गाणं. मैथिली ठाकूरचं गाणं संजय राऊत नेहमीच यूट्यूबवर ऐकतात, नेहमीच पाहतात. त्यामुळं मैथिली ठाकूरही मंत्रमुग्ध झाली. माध्यमांनी हे तोंड भरून दाखवलं आणि राऊतांनी हा कार्यक्रम मनमुराद पद्धतीनं सहकुटुंब सहसदस्य साजरा केला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार उपस्थित राहणं अनिवार्य असतं. राष्ट्रवादीचे खासदार, मग राज्यसभेतले असोत की लोकसभेतले, तेही उपस्थित राहिले. माननीय शरदचंद्रजी पवार देखील आवर्जून उपस्थित राहिले. अर्थात ते एक खासदार आणि घरातल्या दुसऱ्या खासदार असे दोन्हीही खासदार उपस्थित राहिले. म्हणजे राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे या खासदारांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती. त्यासोबत आणखी एक उपस्थिती या कार्यक्रमाला होती. त्यांची एंट्रीच बहारदार झाली आहे. आता हे व्यक्ती कोण आहेत ते आधी तुम्ही या व्हिडिओतून बघा आणि सोबत गाणंही ऐका. हो, क्या बात है. ओ दादा दादा, हे आहेत भाजपचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे. हे देखील या कार्यक्रमाला तो मास्क लावून हजर झालेले आहेत. दानवेंची उपस्थिती मात्र भुवया उंचवायला लावणारी होती. दानवेंच्या विषयावर आपण नंतर बोलूया. आधी मला जो विषय सांगायचा आहे तो बघू. कोरोनाचा कहर सगळ्याच राज्यात वाढत चाललाय. अगदी दिल्लीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडू लागलेत. अशा वेळी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलेली आहे. 50च्या आसपास व्यक्ती एकत्र याव्यात, त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊ नयेत असा सल्ला सरकार देत आहे. त्याहीपेक्षा मोठा सल्ला देत आहे की कृपया असे सोशल गॅदरिंगचे कार्यक्रम करूच नका. सामाजिक अंतर बाळगा, शारीरिक अंतर बाळगा, स्वच्छता ठेवा, एकत्रित येऊ नका. हे वारंवार सांगून सगळेच थकलेत. अगदी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तर कितीतरी फेसबुक लाईव्ह करत याबाबत अवेअरनेस केलेला आहे. धन्यवाद मुख्यमंत्र्यांचे. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची एक ट्रस्ट असलेल्या संस्थेचे नौकर असलेले संपादक संजय राऊत मात्र आपल्याच मालकाची सूचना पाळताना दिसत नाहीत. राज्याबाहेर दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी मैथिली ठाकूरच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्यांनी गर्दी जमवली. आता गर्दी किती होती, काय होती हे माध्यमातून दाखवल्या गेलं आहे, त्यामुळे आपण भाष्य करू नये. अशी गर्दी राऊतांना खरंच जमा करण्याची गरज होती का? अचानक असा कार्यक्रम आयोजित करण्यामागचं कारण काय? कोरोनाच्या संकटाची चिंता राऊतांना वाटत नाही का? दुसऱ्यांना सल्ला देणं, भुवया उडवत माध्यमांच्या समोर बोलणं खूप सोपं आहे. पण अशा स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करून राऊतांनी आपला बेजबाबदारपणा दाखवून दिलेला आहे. राऊतांच्या बाबतीमध्ये अनेक विषय आहेत. राऊत गंभीर टीका करतात, राऊत बोचरी टीका करतात, राऊत खरवडून काढतात, राऊत बोलायला लागले की विरोधक नामोहरम होतात, वगैरे वगैरे वगैरे. राऊतांनी कसा चिमटा काढला, राऊतांनी कसं आक्रमण केलं, राऊतांनी कसं फोडून काढलं, हे मराठी माध्यमं देखील तोंड भरून सांगत असतात. आणि राऊतांचा बहुतेक रोग असतो तो भारतीय जनता पक्षावरती. भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणजे नरेंद्र मोदी यांच्यावर तर राऊतांनी कमालीची टीका मागच्या काळामध्ये केलेली आहे. अमित शहाच्या विषयामध्ये ते बोललेले आहेत. अगदी जेव्हा परमवीर सिंगांचा पत्र प्रकरणाचा मुद्दा समोर आला तेव्हा गुजरातमधल्या भट या अधिकाऱ्यांचा संदर्भ देऊन त्यांच्या पत्रावर तर राऊतांनी प्रचंड टीका केलेली आहे. अमित शहावर जहिरी टीका केलेली आहे. नरेंद्र मोदींवर जहिरी टीका केलेली आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्यावरती जहिरी टीका केलेली आहे. भाजपच्या यच्चयावत नेत्यांना राऊतांनी आपल्या शाब्दिक फटकाऱ्यांनी घायाळ केलेला आहे. अशा स्थितीत भाजपचे लोकसभा सदस्य, राज्यमंत्री
निष्ठावान कार्यकर्ते रावसाहेब दानवे व्यक्तिगत मैत्रीपोटी राऊतांच्या घरी जातात आणि त्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. खरं तर हेच आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्रात राऊतांच्या निशाण्यावर देवेंद्र फडणवीस आहेत, अर्थात शिवसेनेच्याही तेच आहेत. अशा वेळेला राऊतांसोबत दानवेंची मैत्री हे काहीतरी वेगळं गणित सांगणारी आहे. दानवेंना फडणवीसांच्या वरती होणारी टीका छान वाटतेय म्हणून दानवे उपस्थित राहिले का? पण दानवे विसरले की आपल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावरती अगदी खोटारडे असल्याची टीका गृहमंत्र्यांवरती केलेली आहे. त्याच राऊतांच्या कार्यक्रमाला व्यक्तिगत मैत्रीपोटी उपस्थित राहणारे दानवे हे पक्षनिष्ठ आहेत का? आम्ही आधीपासून सांगत आलेलो आहोत की दानवेंच्या बोलीविषयी आक्षेप असण्याचं कारण नाही. ती नैसर्गिक बोली असू शकते. त्यांचे काही कार्यकर्ते मराठवाड्याची बोली आणि जायकवाडीची खोली वगैरे वगैरे बोलत असतात. खरं तर जायकवाडीची खोली नाहीच आहे हे त्यांना कळत नाही. जायकवाडी हे मातीचं सगळ्यात उथळ धरण आहे, खोल धरण नाही आहे. जायकवाडीची खोली समजत नसते असं नाही. जायकवाडी हे उथळ धरण आहे. त्यामुळं जायकवाडी जसं उथळ धरण आहे ना, जायकवाडीची खोली नाहीच आहे, उथळ आहे, तशी दानवेंची भाषा देखील उथळ आहे. पण दानवेंची भाषा मराठवाडी भाषा नाही आहे, ती त्यांनी विकसित केलेली जालना, भोकरदन, सिल्लोड ह्या पट्ट्यातली ती भाषा आहे. दानवेंची भाषा या मुद्द्यावर आपण जेव्हा नेहमी बोलत असतो तेव्हा सांगतो की दानवेंची भाषा एक वेळ आपण समजू शकतो, ती ग्राम्य आहे. दानवेंचा स्वभाव आपण समजू शकतो, तो एक वेळेला ॲक्सेप्टेड आहे. दानवेंचं वर्तन आपण समजू शकतो की ते फारसे गंभीर नाही आहेत. पण दानवेंच्या हेतूवर मात्र पक्षाच्या बाबतीत म्हणतोय मी, नक्कीच शंका घेता येईल असं दानवेंचं वर्तन राहिलेलं आहे. म्हणजे अगदी प्रचाराच्या काळामध्ये गोहत्या बंदीला धुडकावून लावा म्हणणारे दानवे, शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारली पाहिजे असं म्हणणारे दानवे, साला म्हणणारे दानवे, शहीदांना बाहेरच्या अतिरेक्यांना शहीद म्हणणारे दानवे, या दानवेंच्या हेतूंवरती शंका यायला लागते. स्लिप ऑफ टंग समजू शकतो, पण दानवेंच्या हेतूवरती मात्र शंका यायला लागते. अशा वेळी राऊतांच्या कार्यक्रमाला दानवेंचं हजर राहणं हे हेतुपूर्वक होतं का हे देखील तपासलं पाहिजे. म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले म्हणतात ते एक वाक्य खरं आहे का, की भाजपमध्ये देखील एक अस्वस्थता आहे, ती अस्वस्थता फडणवीसांच्या विरोधात आहे का, आणि ती अस्वस्थताच दानवेंनी या कार्यक्रमाला हजेरी लावून दाखवलेली आहे का? अर्थात या विधानाचा प्रतिकार करताना किंवा या विधानावर काही वेगळं बोलताना अनेक जण म्हणतील की राऊतांना देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत जाऊन भेटले होते. हो, तेही खरं आहे आणि भाजपच्या कार्यकर्त्याला तेही आवडलेलं नव्हतं. पण आताच्या स्थितीमध्ये जेव्हा मतभेद टोकाला गेलेले आहेत, ते मनभेदाच्या पातळीवर गेलेले आहेत, आपल्याच पक्षातल्या ज्येष्ठ लोकांवरती खोटारडा म्हणून टीका होती आहे, अशा वेळी तिथे जाणारे रावसाहेब दानवे दमादम मस्त कलंदरच म्हणावे लागतील, हे मात्र खरं आहे.